नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा RJ डिजिटल या चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. जो या ठिकाणी आपण आता सध्या जो सोशल मीडियाचा जो आपण वापर करतो काही माहिती मिळवण्यासाठी किंवा आपण काही चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा या ठिकाणी वापर करत असतो. तर वापर करत असताना आपल्याला नेमकं काय या ठिकाणी बघायचं आहे आणि कोणत्या व्हिडिओला तुम्हाला बघायचं आहे आणि त्याला फॉलो करायचं आहे. खरी माहिती कोणची आहे, खोटी माहिती कोणची आहे, या ठिकाणी मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर कृपया या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती आपल्या सर्व मित्रांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. काही असे जे फेक न्यूज असतात त्या फेक न्यूजला आपण बळी पडणार नाही मित्रांनो. या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की नेमकं जी बातमी आहे ती काय आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, एक यूट्यूब चॅनल आहे टेक गुड लाईक. या यूट्यूब चॅनलवरती केंद्र सरकारने महिलांना मोफत पिठाची गिरणी देत असल्याचा दावा केलेला होता आणि त्याच्यानंतरनं दुसऱ्या दाव्यामध्ये त्यानं असं सांगितलं होतं की बाबा सर्व महिलांना जे आहे ते या ठिकाणी 16,000 रुपये देण्यात येणार आहे. गॅस सिलेंडरही 500 रुपयांनी स्वस्त झालेला आहे. या ठिकाणी अशा फेक बातम्या या ठिकाणी टाकल्या होत्या, जे केंद्र सरकारने या ठिकाणी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे. अशी कोणतीच या ठिकाणी योजना चालू नाही आहे. तर कृपया सावध राहा. अशा माहिती शेअर करू नका. असे जे फेक व्हिडिओ आहेत हे कोणालाही शेअर करू नका. आणि या ठिकाणी आता कसं आहे मित्रांनो, जे शासनाने जे आता जे योजना आणलेल्या आहेत त्या काही तुरळक योजना ज्या आहेत त्या या ठिकाणी शासन या ठिकाणी काढत असतं. मित्रांनो, शासन जो या ठिकाणी योजना काढतो त्या योजनेचा एक प्रॉपर GR या ठिकाणी प्रकाशित करत असतो व शासन निर्णयामध्ये याचा जो शासन निर्णय जे आहे ज्या योजनेचा या ठिकाणी आपल्याला आपण जे आहेत ते ऑनलाईनसुद्धा बघू शकता मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी यूट्यूबवरती अशी अजून भरपूर काही व्हिडिओ बघितले असतील, जे लाईकसाठी सबस्क्रायबरसाठी या ठिकाणी भरपूर जे असे काही आहेत तोंडाला येईल त्या गोष्टी या ठिकाणी बोलत राहतात यूट्यूब चॅनलवर. तुम्ही यूट्यूब चॅनल आता जो सध्या लाडकी बहीण योजनेचं जे या ठिकाणी चालू आहे योजना, तर या योजनेबद्दल आता जो तिसऱ्या हप्त्याबद्दल जी लोकांना जी उत्सुकता लागलेली आहे ती उत्सुकता या ठिकाणी पूर्णपणे पसरवण्याचं काम या ठिकाणी सोशल मीडियावरती सध्या होत आहे. अनेक अशी यूट्यूब चॅनल आहेत की जे आपल्याला सांगत आहेत की लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे, आत्ता जमा होणार आहे, 4 वाजता जमा होणार आहे, आज जमा होणार आहे, 2 घंट्यात जमा होणार आहे. असे भरपूर काही व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात आणि तुम्ही त्या उत्सुकतेपोटी तो व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघत असतात आणि तुमच्या मनामध्ये ते घर करून देत असतात की हे जे शासन जे आहे ते आपल्याला नुसतंच येड्यासारखं सांगत आहे की बा तुम्हाला आज पैसे देणार, उद्या देणार. आणि याबद्दल तुम्ही सरकारविषयी या ठिकाणी तुमच्या मनामध्ये एक वेगळी जी आहे ते विचार या ठिकाणी यायला लागतात. तर असं कोणत्याही प्रकारे आपल्याला कोणत्याही चॅनलवरती जाऊन असे काही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायची गरज नाही आहे. शासनाने जर योजना काढलेली आहे तर या योजनेचे पैसे देखील तुम्हाला देणार आहे आणि या योजनेचे पैसे दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक SMS सुद्धा येणार आहे. तर तुम्ही SMS आल्यानंतर तुम्हाला माहिती पडणार आहे की तुमच्या अकाउंटवरती जे आहेत ते पैसे जमा झालेले आहेत किंवा तुम्हाला जर मेसेज नाही आला, आजूबाजूला तुमच्या कोणाला येणार आहे, तुम्ही ते देखील तुम्हाला सांगणार आहेत किंवा तुम्ही देखील त्यांना विचारू शकता. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आपल्याला की एक प्रॉपर तुम्ही या ठिकाणी जो आहे तो चॅनलचं जे आहे ते ॲनालिसिस करून या ठिकाणी तुम्हाला त्यांचे व्हिडिओ बघायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही अशा प्रकारचं माझं सांगणं आहे की तुम्ही या ठिकाणी जे आहेत ते सोशल मीडियावरती भरपूर काही असे अजून लोकांनी ज्या योजना आहेत, त्या जुन्या योजना आहेत त्या ठिकाणी नवीन करून या ठिकाणी चॅनलवर अपलोड करण्याचं काम सुरू आहे. तर कृपया आपण सावध राहा, सतर्क राहा आणि अशा कोणत्याही योजनेचा तुम्ही पाठपुरावा करू नका की ज्या योजना या ठिकाणी आहेच नाही मित्रांनो. आणि त्याच्यानंतर जी मागं एक शिलाई मशीनची योजना आली होती, तर शिलाई मशीन योजना म्हणून ती योजनेचं नाव ॲक्च्युली दुसरं आहे. विश्वकर्मा योजना नाव आहे. ज्यांना जो व्यवसाय करायचा आहे, व्यवसायाची संधी या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट देत आहे. तर या ठिकाणी त्याबद्दल तुम्हाला जे तुमचं जे त्या व्यवसायाबद्दलचे जे ज्ञान आहे ते ज्ञान वाढवून तुम्हाला त्या उद्योगाला चालना देण्याचं काम या ठिकाणी विश्वकर्मा योजनेमध्ये या ठिकाणी केलं जाते. पण लोकांना जी अफवा पसरवलेली आहे की शिलाई मशीन भेटणार, शिलाई मशीन भेटणार आणि त्या शिलाई मशीनच्या उत्सुकतेपोटी भरपूर लोकांना अर्ज भरलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जी योजना आहे त्या योजनेची प्रॉपर तुम्हाला पहिले अगोदर माहिती घ्यायची आहे. माहिती घेतल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्ही जे या ठिकाणी जी योजना बघता त्या ठिकाणी तुमचं जे कुतूहल जे आहे ते वाढत राहतं आणि तुम्हाला असं वाटतं की आपण या ठिकाणी अर्ज करायला पाहिजे. तर अशा आणि त्याच्यानंतर जे हॅकर जे आहेत ते भरपूर ठिकाणी अशा फेक वेबसाईट या ठिकाणी बनवतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला
या ठिकाणी ट्रॅप केलं जातं. तुम्हाला भरपूर असे काही मेसेज वगैरे येतात. तर या ठिकाणी तुम्हाला सावध राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता सध्या एक गॅस सिलेंडरविषयी देखील काही चालू आहे, की तुमच्या नवऱ्याच्या नावावर जरी गॅस असला तरी तुम्हाला सबसिडी भेटणार. तर तसं काही नाही आहे. तुमचं गॅस कनेक्शन हे फक्त महिलेच्या नावावरती पाहिजे आणि महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असल्यावरच तुम्हाला जे 3 सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहे. तर हे देखील तुम्ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. चला तर मग आता काही अशा प्रकारचं माझं सांगणं होतं तुम्हाला. जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. जेणेकरून ही सर्व जी माहिती आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत या ठिकाणी आपल्याला पोहोचवायची आहे. तळागाळाच्या व्हिडिओला तुम्हाला पोहोचवायचं आहे. जेणेकरून जे काही गरीब लोक आहेत या ठिकाणी ज्यांचे रोजानं जे काम करायला जातात आणि तिथून येऊन ते या ठिकाणी अशा फेक व्हिडिओ बघून या ठिकाणी लगेच आपला जो आहे तो अर्ज सादर करायला जात असतात. या ठिकाणी 5, 50, 100 रुपये या ठिकाणी देऊन येत असतात. भरपूर काही या ठिकाणी योजनेसाठी काही ठिकाणी तर 1000-1000, 2,000 रुपये या ठिकाणी घेतले जातात शासनाच्या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी. आणि तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाही आहे. तुम्ही सरळ नेट कॅफेवरती जायचं आहे आणि एक नॉमिनल फीस तिथं जमा करून आपला जो फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे. चला तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.